सर्वांना, मी सीता पिचड. तर ठिकरीविषयी मला भरपूर सारांच्या कमेंट आल्या होत्या. तर ठिकरी म्हणजे नक्की काय प्रकार आहे हा? तर आमच्याकडं सर्रास गावाकडं वापरणारी ही भाजीसाठी फोडणी देतात ना, ती ठिकरी वापरूनच फोडणी दिली जाते आमच्या गावाकडं. तर तीच ठिकरी नक्की कशी राहते आणि कुठं भेटते आणि कोणत्या ठिकाणी भेटते, तर तीच आज तुम्हाला दाखवणार आहे. ठिकरी म्हणजे तो गुळगुळीत दगड कसा शोधायचा, तर तीच तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला जाऊया. ती आहे आमची प्रवारा नदी. तर आता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. नदीच्या प्रवाहानं जे दगड वाहून येतात ना, ते खडकाच्या खळगीमध्ये ना ह्या अशी दगड राहतात आणि याचं घर्षण होतं. आणि घर्षण झाल्यामुळं ना जो हा खडक आहे ना, आणि हे दगड ज्याचं घर्षण होतं ना, खडक पण गुळगुळीत होतं बऱ्यापैकी आणि दगड पण गुळगुळीत होते ती. तर हे असे गुळगुळीत होते दगड बघा. यालाच आपण ठिकरी म्हणतो. ही ठिकरी कशी ओळखायची? असं हातात जरी घेतलं ना असं जड वाटतं आणि हे ना एकदम हलकं आहे. असं आपण जरी काही टाकलं ना तरी लगेच फुटतो. बघा मी फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा असं फुटतो लगेच. तर ही ठिकरीच आहे, पण ही ठिकरी चांगली नाहीये. तर आपल्याला ठिकरी एकदम टणक आहे एकदम आणि एकदम काळपट दगड शोधायचंय. बघा आता ही पण एकदम काळपट दगड आहे. मी तुम्हाला फोडून दाखवते. तर बघा ही ठिकरी अजिबात कुठलेली नाही. ही एकदम परफेक्ट ठिकरी आहे. तर अशाच ठिकरी आपल्याला शोधायची ती. तर ही ठिकरी परफेक्ट नाहीये. वाव, तिचे एक नंबर भेटले बघा. बघा एवढ्या ठिकऱ्या सापडल्या ती. तर नाही याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त कोणती ठिकरी आवडली माहिती का? एकदम गुळगुळीत आहे. पण आता आपण नाही तिन्ही पण ठिकऱ्या वापरून बघणार आहे. कोणती चांगली वाटते ते पण सांगेल तुम्हाला. आणि आवाज बघायचा कसं येते तुम्हाला दाखवते. एकदम मस्त ठिकऱ्या भेटल्यात आपल्याला. त्याची ना एकदम झक्कास फोडणी बसेल. नक्की तुम्हाला ही ठिकरी वापरून ना रेसिपी दाखवली एखादी. आणि तुमच्याकडे या ठिकऱ्या वापरतात का? आमच्या गावाखेड्याकडे ना जास्त प्रमाणात ठिकरीचा वापर केला जातो. बऱ्याचशा भाज्यांमध्ये फोडणी देण्यासाठी ना ह्याच ठिकऱ्या वापरतात. आणि आजकाल ना फोडणी देण्यासाठी ना आता बरेच सारे पॅन निघाले ते, म्हणजे छोटे छोटे तडका पॅन आणि ते निघाले ते. म्हणजे आमच्या गावाकडे शक्यत तशी फोडणी देतच नाही कधी. गावाकडे ना आई पण अशीच याची फोडणी देते, ठिकरीची फोडणी देते. पण भाजीने एकच नंबर लागते. आपण जे तडक्या पॅनमध्ये जी फोडणी देतो ना, त्या फोडणीमध्ये आणि ह्या ठिकरीच्या फोडणीमध्ये ना खूप जमीन आसमानाचा फरक आहे. चवीला पण एकदम भन्नाट लागते ठिकरीची फोडणी जर दिली तर. तर तुम्ही पण नक्की ठिकरीची फोडणी देऊन भाजी बनवून बघा आणि आपल्या तडका पॅनमध्ये फोडणी देऊन त्याची भाजी बनवून बघा. खूप फरक जाणवेल तुम्हाला. अशाच पारंपरिक माहितीसाठी ना आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.